मध्य पूर्व भागात युद्ध सुरू असल्याने जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेबाबत शांतता निर्माण झाल्याने पेट्रोल पंपावर रांगा लागल्या आहेत. जिल्ह्यातील बहुतेक पंपांवरील इंधन साठा संपल्याने ते बंद झालेत. नागरिकांची घालमेल सुरू असताना जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केलंय. नागरिकांनी आवश्यक साठेबाजी न करता आवश्यक तेवढ्याच प्रमाणात इंधन खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाकडून इंधनाचा साठा पुरेसा असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याने पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे. चालू असलेल्या पंपांवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. शहरांसह ग्रामीण भागातही हीच परिस्थिती पाहायला मिळते. काही पंपांवर नो स्टॉकचे फलक लावण्यात आले असून वाहन चालकांना इंधनासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण सुरू झाले. लवकरच सर्व पंपांवर नियमित पुरवठा सुरू होईल असं प्रशासनाने स्पष्ट केले. पेट्रोल पंप चालकांच्या मते टँकर उशिरा पोहोचत असल्यामुळे साठा कमी पडतोय. काही ठिकाणी मागणी अचानक वाढल्यानेही तुटवडा जाणवतोय. विशेषतः अफवांमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात इंधन साठवण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातील धनगर समाज बांधवांचं आराध्य दैवत आणि सर्व धर्मीयांचं श्रद्धास्थान असलेल्या कवटेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे ढोल ताशांच्या निनादात आणि काशीलिंगाच्या नावानं चांगभलच्या गजरात भंडाराची उधळण करत बिरोबा देवाची यात्रा पार पडली आहे. आरेवाडी बंद सुमारे 3 लाखांवर भाविक भक्तांच्या गर्दीने फुलून गेला. रणरणत्या उन्हाचे चटके सहन करत भाविकांनी देवाचं दर्शन घेतले. बिरोबा यात्रेत भाविकांचा आनंद ओसंडून वाहत होता. भाविक बैलगाडी आणि 4 चाकी तसेच मोटारसायकल, एसटी बसने येताना दिसत होते. ढालगाव, नागज आणि आगळगावकडून येणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. झाडांच्या आसऱ्याने आपली जागा स्वच्छ करून राहुट्या मारून रखरखत्या उन्हात दगडी चूल मांडून सोबत आणलेले बकरे शिजवून एकत्रित जेवण करत होते. तासगाव तालुक्यातील येळावी येथील गावडे यांचं मानाचं बकरं कापल्यानंतर सार्वजनिक बकरी कापण्यास सुरुवात झाली. जागृत देवस्थान म्हणून बिरोबा देवाची ओळख असून या ठिकाणी दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने नवस बोलण्यासाठी आणि फेडण्यासाठी भाविक आवर्जून उपस्थित असतात. बांगडीवाले, रसवाले, खेळणीवाले, मेवा मिठाईवाले, कापूर भंडारा विक्री करणारे, नारळ विक्रेते, पेढेवाले, भांडी विकणारे, उपहारगृह, शेती संबंधी साहित्य यांच्या स्वतंत्र रांगा लावण्यात आल्या होत्या. सुमारे 4 ते 5 हजार व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. मंदिर परिसराच्या 200 फूट जागा सोडून व्यापाऱ्यांना जागा देण्यात आल्या. त्यामुळे भाविकांना दर्शनाचा लाभ व्यवस्थित घेता येते. सांगलीत आज सकाळी उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा देत पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी 7:30च्या सुमारास पावसाने अर्धा तास हजेरी लावत सांगलीकरांना चिंब भिजवलं. अचानक आलेल्या या पावसामुळे सांगलीच्या बाजारपेठेमध्ये व्यावसायिक आणि विक्रेत्यांची चांगलीच पळापळ झाली. आज सकाळपासून हवेत उष्मा होता. त्यामुळे सायंकाळी पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवली जात होती. त्याप्रमाणे सायंकाळी पावसाने हजेरी लावत उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा दिलाय. जिल्ह्यातील बहुतांश भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झालाय. अनेक ठिकाणी पाणी साचून राहिल्याचं चित्र आहे. सायंकाळच्या सुमारास झालेल्या या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर आता पुन्हा अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर विट्याजवळील सुळेवाडी येथे झालेल्या कारच्या अपघातात एकूण 6 जण जखमी झालेत. हा अपघात आज दुपारी 3:30च्या दरम्यान चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालाय. पुणे येथील काही भाविक इर्टिगा कारमधून आरेवाडी येथून देवदर्शन करून विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावरून विटा मार्गे पुण्याकडे परत निघाले होते. विट्याच्या अलीकडेच सुळेवाडी येथील पेट्रोल पंपाजवळ ते आले असता चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे कार रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या जाहिरातीच्या होर्डिंगवर जाऊन धडकली आणि रस्त्यावरून खाली कोसळली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कारने यावेळी अनेक पलट्या घेतल्या. त्यामुळे गाडीचा अक्षरशः चुराडा झालाय. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला. यामध्ये एकूण 6 जण जखमी झालेत. गौरी नरुटे, सुनीता पोपट महानवार, विश्वंभर आप्पासाहेब नरुटे, लक्ष्मी विश्वंभर नरुटे, सविता अण्णा मदने आणि उषाबाई आप्पासाहेब नरुटे अशी जखमींची नावे आहेत. यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं सांगण्यात येते. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून मदत कार्य सुरू केलं. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी विटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सांगली व मिरज शहरातील 10 सार्वजनिक ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्यात येत आहेत. यासाठी 87,50,000ची निविदा मागवण्यास स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली आहे. 10 ठिकाणी 50 सीट्स उभारण्यात येणार असून महिलांसाठी 25 सीट्स असतील. महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अतुल माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महापालिका क्षेत्रात सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी शौचालयासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 100 सीट्स मंजूर करण्यात आलेल्या आहेत.
केंद्र व राज्य शासनाकडून पहिल्या टप्प्यात शौचालयासाठी 42 लाखांचा निधी महापालिकेला प्राप्त झालाय. प्रति सीटसाठी महापालिकेला 1,75,000 रुपये खर्च आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून प्रति सीट शौचालयासाठी 49,500 रुपये, राज्य शासनाकडून 55,500 रुपये असं एकूण 1,05,000 रुपये मिळणार आहे. तर महापालिकेला 70,000 रुपये आपला हिस्सा घालावा लागणार आहे. महापालिकेने 100 सीटसाठी 1,63,168,000 इतकी हिस्साची रक्कम तरतूद केलेली आहे. पहिल्या टप्प्यात 50 सीटसाठी 87,50,000 रुपयांची निविदा काढण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. सांगली शहरातील 5 ठिकाणी, मिरज शहरातील 2 ठिकाणी तर कुपवाड शहरात 1 ठिकाणी शौचालय उभारण्यात येणार आहे. एकूण 50 सीट्स आहेत. त्यामध्ये महिलांसाठी 25 आणि पुरुषांसाठी 25 सीट्स असणार आहेत. सांगलीच्या शासकीय रुग्णालयातून बाळाला जन्म देऊन आई पळाली आहे. त्यानंतर तब्बल 3 महिने सिव्हिल स्टाफने त्या पुरुष जातीच्या बाळाचा सांभाळ केला. आज हे बाळ पुण्याला पाठवण्याची वेळ आली. त्यावेळी सिव्हिलच्या स्टाफने बाळाचं नामकरण केलं. यावेळी आईविना पोरका झालेल्या बाळाचं नाव वीर प्रताप ठेवण्यात आले. शासनाच्या आदेशाने हा 3 महिन्यांचा वीर प्रताप पुण्याकडे रवाना झाला. वीर प्रतापला निरोप देताना त्याचा सांभाळ करणाऱ्या स्टाफला रडू कोसळलं. सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या स्टाफकडून या हृदयस्पर्शी हे काम करण्यात आलंय. शासकीय रुग्णालयात 26 नोव्हेंबर रोजी या बाळाचा जन्म झाला. जन्म देऊन दुसऱ्याच दिवशी त्या बाळाची आई बाळाला सोडून पळून गेली. आईचा शोध घेतला मात्र आढळून आली नाही. त्यातच बाळ शारीरिकदृष्ट्या नाजूक असल्याने त्या बाळाचा सांभाळ तेथीलच स्टाफने करण्याचा निर्णय घेतला. तब्बल 15 दिवस बाळाला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. या दरम्यान बाळाला हर्निया झाल्याचंही समोर आलं. त्यावर ऑपरेशन सुद्धा करण्यात आलं. त्यानंतर आजपर्यंत हे बाळ सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या विशेष नवजात शिशु दक्षता केंद्रातील स्टाफ सांभाळत होत्या. तब्बल 3 महिने या बाळाचा सांभाळ केलेला बाळाला कोर्टाच्या आदेशाने आज पुण्याला पाठवण्यात आले. याबाबतचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून पाठक शिशु केंद्राकडे हे बाळ डीन प्रकाश गुरव यांनी सुपूर्द केलं. तत्पूर्वी सिव्हिलच्या सर्व नर्सिंग स्टाफने बाळाच्या नामकरणाची तयारी केली. बाळांना सजवण्यात आला, रांगोळ्या काढण्यात आल्या, फुग्यांनी सजावट करण्यात आली. यावेळी अनाथ बाळासाठी पाळणा सुद्धा म्हटला. यावेळी आई विना पोरक्या झालेल्या बाळाचं नाव सर्वांनी मिळून वीर प्रताप ठेवलं आहे. रस्ता आणि सार्वजनिक जागेत अतिक्रमण केलेल्या वारणाली झेडपी कॉलनी परिसरातील 7 कंपाऊंड भिंती, 2 तारेचे कुंपण, 4 दुकानांसह 15 अतिक्रमणधारकांवर महापालिकेने जेसीबीच्या साहाय्याने कारवाई केली आहे. महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरुद्ध प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतलाय. वारणाली येथील अतिक्रमणधारकांचा विषय महासभेत गाजला होता. त्यामुळे आयुक्त सत्यम गांधी यांनी अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये रस्ता आणि सार्वजनिक जागेत अडथळा ठरणारी सर्व बांधकामे पाडण्यात आली. यामध्ये 7 कंपाऊंडच्या बांधीव भिंती, 2 तारेचं कुंपण, दुकानावरील अनधिकृत लोखंडी आणि सिमेंटची छपरी, 1 बांधीव खोली, 1 इमारतीची अनधिकृत वाढीव भिंत या मोहिमेत पाडण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. यामध्ये अतिक्रमण विभाग अधीक्षक नागार्जुन मद्रासी, नगररचना विभागाचे अभियंता शाबाज शेख, सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर आदी जण उपस्थित होते. लालबावटा आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियनच्या वतीने आशा गटप्रवर्तक यांचे थकीत मानधन त्वरित आणि नियमितप्रमाणे वेळेत द्यावे या प्रमुख मागणीसह गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेवर निदर्शने करण्यात आली. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली आहे. याबाबतच्या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले. निवेदनात म्हटलंय की कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले दिवसभर सुरळीत आणि व्यवस्थित चालेल याची खात्री करावी. थकीत मानधन तातडीने द्या. महिन्याला नियमितपणे मानधन द्या. आशा, आभा, गोल्डन कार्ड, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री मातृत्व योजना या योजनांचे प्रलंबित मानधन द्या. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांनी लोकसभेत जाहीर केलेल्या मानधन वाढीची अंमलबजावणी करा. जिल्हा परिषदेच्या वतीने भविष्य निर्वाह योजना लागू करा. केंद्र सरकारकडील मानधन नोव्हेंबरपासून प्रलंबित आहे ते त्वरित देण्यात यावे. रेकॉर्ड अपूर्ण, ऑपरेशनची केसेस नाहीत, मीटिंगला उशिरा येणे किंवा लवकर जाणे अशा कारणांवरून केली जाणारी कपात बंद करा. यावेळी उमेश देशमुख, मीना कोळी, हनुमंत कोळी, लता जाधव, अर्जुन नधाफ, शबाना आगा, शकुंतला भिसे यांच्यासह आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जत तालुक्यातील डफळापूर येथील भोसले मळ्यातील शेततळ्यात बुडून आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी घडली आहे. सुशीला विठाप्पा पडोळकर आणि अनिल विठाप्पा पडोळकर अशी मृतांची नावे आहेत. पडोळकर कुटुंब शेतीसोबत मेंढपाळाचा व्यवसाय करत असून मेंढ्या चारण्यासाठी विविध ठिकाणी ते फिरतात. गेल्या महिनाभरापासून हे कुटुंब जत तालुक्यातील बाज, डफळापूर आणि अंकले परिसरात मुक्कामी होतं. मंगळवारी डफळापूर येथील दिलीप भोसले यांच्या शेतात मेंढ्या थांबवण्यात आल्या होत्या. सकाळी सुशीला पडोळकर
पाणी आणण्यासाठी शेततळ्याकडे गेले असता त्यांचा पाय घसरून त्या पाण्यात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी मुलगा अनिल याने तात्काळ तळ्यात उडी मारली, मात्र दोघेही पाण्यात बुडाले. कुटुंबातील इतर सदस्यांनी मदतीचा प्रयत्न केला. मुलगी सुनीता हिला जावई हलाप्पा यांनी सुरक्षित बाहेर काढलं, तर दुसरा मुलगा लकाप्पा यांनी अनिलला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांना पाण्याबाहेर काढण्यात आलं. जत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. तपासानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मेनन पिस्टल चौक कुपवाड ते सह्याद्री स्टार्च कंपनीकडे जाणाऱ्या रोडवर गावठी पिस्टलसह घातक हत्यारे घेऊन फिरणाऱ्या मोक्यातील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या तिघांकडून एक गावठी पिस्टल, एक चाकू, एक एडका, 2 जिवंत काडतुसे आणि दुचाकी असा एकूण 1,32,000चा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली. मारुती विलास शिंदे, सरफरोश असलम समलेवाले आणि प्रथमेश आनंदा माने अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात घातक हत्यारे घेऊन फिरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला दिले. त्यानुसार एक पथक कुपवाड परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित खुनाच्या गुन्ह्यातील तसेच मोक्का गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी हे दुचाकीवरून हत्यारे घेऊन मेनन पिस्टल चौक ते सह्याद्री स्टार्चकडे जाणाऱ्या रोडवरून फिरत आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित तिघेजण एका मोपेड गाडीवरून फिरताना दिसले. यावेळी तिघांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता मारुती शिंदे यांच्याजवळ देशी बनावटीचं पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे मिळाले. सलमेवाले यांच्याजवळ चाकू आणि माने यांच्याजवळ एक एडका मिळाला. यावेळी त्यांच्याकडे पिस्टलचा परवाना नसल्याचं निदर्शनास आले. मारुती शिंदे यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचं पिस्टल हे अलकुड येथे राहणाऱ्या स्वप्नील मोटे यांच्याकडून विकत घेतल्याचं सांगितलं. यावेळी तिघांकडून एकूण 1,32,000चा मुद्देमाल जप्त करत त्यांना पुढील कार्यवाहीसाठी कुपवाड MIDC पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले.